आज 28 फेब्रुवरी राष्ट्रीय विज्ञान दिन, नॅशनल सायन्स डे. ह्या वर्षी नुसतं ऑनलाईन. वी डोंट हॅव द बिग मेला इन TIFR, पण गंमत तर असणारच. आणि सुरू करूया. प्रोफेसर वंदना नानल अणूच्या पोटात काय झालंय त्याच्याबरोबर काहीतरी आम्हाला सांगणार आहे. अ जर्नी इनटू द वर्ल्ड ऑफ न्यूक्लियाय अँड पार्टिकल्स. वंदना, ऑल युअर्स. थँक्यू, धन्यवाद आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या या कार्यक्रमात. विज्ञान संशोधन म्हणजे आपल्याला आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टींबद्दल जी उत्सुकता वाटते त्याचं कारण जाणून घेणं आणि त्यातून आपल्या इतर गोष्टींसाठी अनुमान करणं, अंदाज बांधणं आणि ते पडताळून पाहणं. तर आता आपल्या अवतीभोवती जे काही सगळे मटेरियल्स असतात, सगळे आहेत, त्याच्यात अणुकेंद्रक म्हटल्यानंतर ते अत्यंत एक लहान अगदीच चुटकू मुटकू गोष्ट आहे जी अणूच्या पोटात दडलेली असते. मग त्याच्यापासून आपल्याला त्याचं समजून घेण्याचं कारणच काय की एवढं लहान असेल तर हे मी तुम्हाला पुढच्या 15-20 मिनिटात त्याचा या छोट्या अणुकेंद्रकाचा आपल्या आयुष्यातल्या म्हणजे मुख्य म्हणजे आपल्या असण्याशी, आपल्या लाईफ ऑन अर्थ म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण जीवन सगळं बघतो, सूर्यप्रकाश आपल्याला मिळतो, तिथपासून ते विश्वाच्या अनेक घडामोडीमध्ये त्याचा कसा सहभाग आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या स्लाइड्स इंग्लिशमध्ये आहेत, मी मराठीत बोलणार आहे आणि होपफुली हे सगळं तुम्हाला कळू शकेल. म्हणजे स्लाइड्स मधले मोस्टली पिक्चर्सच आहेत. ओके, लेट मी गेट दिस. हा मूलद्रव्यांचा तक्ता, पिरियॉडिक टेबल आपण सगळ्यांनी बघितलाच असेल कधी ना कधीतरी. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूचं जे सगळं मटेरियल जे आपण बघतो तेच ह्या मूलद्रव्यांपासून, मग त्याच्यापासून रेणू तयार होतात आणि त्या रेणूंपासून वेगवेगळे पदार्थ तयार होतात. हे जे मूलद्रव्य ह्याच्यात आपण हा चार्ट बघतो आहे, तक्ता बघतो आहे, त्यातला ॲटॉमिक नंबर हा जो आहे 5, 6, 7, 8, 9 इथे दाखवला, त्यामुळे आपल्याला कुठलं मूलद्रव्य ते कळतं. पण आणि ह्याचा शोध ॲक्च्युली वेगवेगळ्या मूलद्रव्यांचा शोध बऱ्याच आधी लागला होता आणि सुरुवात केमिस्ट्रीपासून झाली आणि नंतर फिजिसिस्टनी त्या मूलद्रव्यांची, अणूची, पदार्थांच्या रचनावरती पुष्कळ अभ्यास करून आपल्याला त्याची माहिती दिली. पण त्यामुळे कळलं होतं की इलेक्ट्रॉन्स असतात या मूलद्रव्यांमध्ये, पण इलेक्ट्रॉन हा खूप हलका फुलका प्राणी आहे आणि त्याला निगेटिव्ह चार्ज असतो. पण कुठलंही मूलद्रव्य किंवा कुठलाही पदार्थ आपण बघितला तर नॉर्मली तो चार्ज विरहित असतो. म्हणजे मग त्यात कुठून तरी पॉझिटिव्ह चार्ज असायला पाहिजे, धनप्रभारित कणसुद्धा असायला पाहिजेत आणि त्याचबरोबर त्याच्यातलं एवढं सगळं त्याचं जे वस्तुमान आहे ते कुठून येतं. आता या दोन गोष्टीच्या वरती आपल्याला माहिती कळेल अणुकेंद्रकावर. मग आता हे अणुकेंद्रक, त्याच्या आधी मी अणुकेंद्रकाची सांगण्याआधी 1 मिनिट आपण पाठीमागे जाऊ आणि थोडंसं बघू की रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे किरणोत्सर्ग पदार्थाचा शोध लागला साधारणपणे 19व्या शतकाच्या अखेरीस आणि त्याबद्दल 1903 मध्ये हेनरी बेक्वेरेल, मारी क्युरी आणि पियर क्युरी यांना नोबेल प्राइज, जो ह्याच्यातला सायन्समधला सर्वोत्कृष्ट सन्मान समजला जातो, ते मिळालं होतं. त्यांनी 3 प्रकारचे किरणाचं त्याच्यात अभ्यास होतो, म्हणजे शोध लागला होता, अल्फा, बीटा आणि गॅमा. हे तुम्हाला माहिती असेल की ही ग्रीक म्हणजे ग्रीक बाराखडीतली पहिली 3 अक्षरं आहेत. पण मारी क्युरीनी रेडिओ ॲक्टिव्हिटी हे नाव त्याला दिलं होतं. त्यानंतर रुदरफोर्ड यांनी बराच अभ्यास केला आणि त्यांनी असा शोधला की त्यावेळेला त्यामुळे असा अंदाज केला होता की अणू हा पुडिंगसारखा आहे, म्हणजे किंवा एका बशीत आपण खीर ठेवली तर त्याच्यात कसे असतील, त्यात सगळे असे पॉझिटिव्ह चार्जेस, धनप्रभारित करंट प्रसरलेले असतील आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन, असं एक ते मिक्सचर आहे, खिचडी आहे इलेक्ट्रॉन्स आणि धनप्रभारित कणांची. पण रुदरफोर्डनी एक्सपेरिमेंट करून दाखवलं की तसं नसून अणूच्या मध्यभागी अणुकेंद्रक आहे धनप्रभारित आणि इलेक्ट्रॉन्स त्याच्या अवतीभोवती फिरत आहेत. त्यामुळे रुदरफोर्डला न्यूक्लिअर फिजिक्सचा पिता, जनक समजलं जातं. त्यांनी इतरही बराच अभ्यास केला. अल्फा आणि बीटा रेडिएशन्समधला फरक याचा अभ्यास केला. अल्फा रेडिएशन हे हिलियम आहे, हिलियम गॅस, हायड्रोजन हिलियम दुसरं मूलद्रव्य आहे, त्याचा दाखवला. आणि त्यानंतर आज आता आपण इथे बघतोय की हे कार्टून पिक्चर आहे
याचं अणूचं, म्हणजे कार्टून मी अशासाठी म्हणते की दिस इज लाईक एखाद्या आर्टिस्टनं ॲटमची कन्सेप्ट केलेली अशी आहे. त्यात तुम्हाला इथे केंद्रभागी लाल आणि निळे गोल दिसत आहेत, दोज आर प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, आणि मी त्याच्याबद्दल तुम्हाला एका मिनिटात सांगेन. आणि इलेक्ट्रॉन्स त्याच्या भोवती फिरत आहेत. तर आता त्यामुळे आता आपल्याला माहिती आहे की अणुकेंद्रक म्हणजे काय आहे. तर अणुकेंद्रक हे अणूच्या मध्यभागी राहणारे एक अत्यंत स्मॉल, म्हणूनच त्याला अणुकेंद्रक म्हणतो आपण. पण अणूचं जवळजवळ संपूर्ण वजन 99.9% पेक्षा जास्ती, ते सगळं वजन त्या अणुकेंद्रकात सामावलेलं आहे. म्हणजे आपल्याला विश्वात जेवढं म्हणून सगळे पदार्थ दिसतात, ते विजिबल वर्ल्ड जे आपल्याला दृश्य जग आहे, त्याचं सगळं त्यातलं 99.9% एवढं भाग, सगळं दृश्य जग ह्या अणुकेंद्रकात सामावलेलं आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश, सूर्याकडनं मिळणारी एनर्जी, ज्या एनर्जीमुळे लाईफ इथे फिजिबल आहे, जे शक्य होत आहे, ते सगळं या न्यूक्लिअर प्रोसेसेसमधून, अणुकेंद्रकाच्या प्रक्रियेतून तयार होत आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अल्टिमेट बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ मॅटर. म्हणजे हे तुम्ही लेगोचे ब्लॉक्स बघितले असतील, तसे जे हे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, त्यामुळे संबंध जगातलं आपल्याला जे पदार्थ दिसतात ते तयार होतात. आणि त्याचबरोबर हे ताऱ्यांचं इंधन आहे, फ्युएल ऑफ स्टार्स. म्हणजे आता आपल्याला त्यामुळे झालं की ॲटॉमिक नंबर, जो मूलद्रव्याचा अणुक्रमांक, ज्यामुळे मूलद्रव्य आपण ओळखतो, त्याचा संबंध ह्या प्रोटॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स, म्हणजे ज्या अणुकेंद्रकात धनप्रभारित कण असतात त्यांच्याशी आहे. आणि त्याचाच एक कझिन किंवा त्याचं भावंड पण असतं न्यूक्लियसमध्ये, अणुकेंद्रकात, त्याला न्यूट्रॉन म्हणतात. त्याला न्यूट्रॉन म्हणतात कारण प्रोटॉनला धनप्रभारित चार्ज आहे, न्यूट्रॉनला चार्ज नाही, म्हणून न्यूट्रल, चार्ज नसलेला प्रोटॉन असा तो न्यूट्रॉन आहे. आणि जर प्रोटॉन नंबर बदलला तर आपल्याला नवीन मूलद्रव्य मिळतं, पण न्यूट्रॉन नंबर बदलला तर आपल्याला त्याच मूलद्रव्याचं दुसरं भावंड, ज्याला आयसोटोप म्हणतात, ते मिळतं. आता आपण एक मिनिट बघू की मी म्हटलं की हे चुटकू-मुटकू अणुकेंद्रक आहे अणूच्या मध्यभागी, ते किती लहान आहे. आता मी तुम्हाला डायमेन्शन सांगू शकते, म्हणजे जे आम्ही मेजर करतो ते, की हायड्रोजन ॲटम हा साधारण 0.1 नॅनोमीटर असतो, आणि त्याच्यानंतर न्यूक्लियसचा आकार 1 फर्मी असतो. आता आपण त्याचा थोडासा संबंध बघू, कारण नॅनोमीटर आणि फर्मी जस्ट डायमेन्शन बघण्यापेक्षा. म्हणजे जर आपण विचार केला की अणू हा पृथ्वीच्या आकाराचा आहे, पृथ्वीची रेडियस म्हणजे त्रिज्या साधारण 6500 किलोमीटर आहे, तर न्यूक्लियस किंवा अणुकेंद्र हे टिपिकली वानखेडे स्टेडियमच्या साईजचं असेल, क्रिकेट स्टेडियमच्या साईज एवढं लहान अणुकेंद्र अणूच्या तुलनेत, आणि सगळं वजन तिथे सामावलेलं आहे. म्हणजे दिस इज व्हेरी व्हेरी हेवी वेट. तर आता किती त्याचं वजन होतं त्याबद्दल एक अंदाज घेऊ. 10 ग्रॅमचं सोन्याचं नाणं बरेच जणांनी बघितलं असेल. आपल्याला माहिती आहे की साधारण पेपरमेंटच्या गोळीसारखं असतं. तर गोल्ड किंवा सोनं हे एलिमेंट असे की ज्याची डेन्सिटी, घनता जास्त आहे, 20 ग्रॅम पर cc. त्याच्यापेक्षा बाकी सगळ्यांची घनता बाकी सगळ्याची बऱ्यापैकी कमी आहे. तर न्यूक्लिअर मॅटरची घनता ही त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. म्हणजे इथे मी लिहिलं तुम्हाला 10⁻11 ग्रॅम पर cc. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे नाणं जर न्यूक्लिअर मॅटरचं बनलं असतं, किंवा पेपरमेंटची गोळी घेतली तुम्ही न्यूक्लिअर मॅटरची बनलेली, तर त्याचं वजन साधारण 100 किलो टन, 1 टन म्हणजे 1000 किलो एवढं होईल. त्याचं दुसरंच उदाहरण द्यायचं झालं तर मी सांगितलं तसं की ताऱ्यांच्या उत्पत्तीमध्ये पण न्यूक्लिअर प्रोसेसच्या अणुकेंद्रकीय प्रक्रियेचा खूप सहभाग असतो. तर जसं सूर्य हा तारा आहे, तसे काही तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी एक्सप्लोड होऊन, किंवा म्हणजे त्याचं असं एक्सप्लोजन होऊन त्यानंतर न्यूट्रॉन स्टार तयार होतो. आणि त्याला न्यूट्रॉन स्टार म्हणतात कारण त्या स्टारमध्ये फक्त बेसिकली न्यूट्रॉन किंवा न्यूक्लिअर मॅटर असतं. तर असा तुम्ही सूर्याच्या 1.5 पट वजनाचा तारा घेतला, म्हणजे 10⁻30 kg, तर त्याचा आकार हा अतिशय लहान असतो सूर्याच्या आकारापेक्षा. म्हणजे टिपिकल त्रिज्या त्याची 20 किलोमीटर, म्हणजे साधारणपणे कुर्ला ते ठाणे एवढं अंतर. म्हणजे मुंबईमध्ये पूर्ण न्यूट्रॉन स्टार अख्ख्या मुंबईत पूर्णपणे भरून राहू शकतो, पण त्याचं वजन सूर्याच्या 1.5 पट आहे. कल्पना करा. आता
पण किरणोत्सर्ग म्हटलं की सगळ्यांना थोडीफार भीती वाटते आजकाल, की कारण आपण कधीतरी रिॲक्टरच्या ॲक्सिडेंटबद्दल ऐकलेलं असतं आणि किंवा इतर ह्याच्यामुळे बरोबर आहे, त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. पण त्याचबरोबर मी इथे एक गोष्ट सांगू इच्छिते की किरणोत्सर्गाचं पण सुद्धा आपल्या जीवनात एक फार महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला माहिती आहे की पृथ्वीला चुंबकीय क्षेत्र आहे आणि हे चुंबकीय क्षेत्र कुठून येतं तर पृथ्वीच्या गर्भात भूगर्भामध्ये जे वेगवेगळी एलिमेंट्स आहेत, वेगळी हेवी एलिमेंट्स म्हणजे युरेनियम सारखे जे मूलद्रव्य आहेत, ज्यांच्या किरणोत्सर्गामुळे त्या किरणोत्सर्गातनं ऊर्जा तयार होते. त्या ऊर्जेमुळे तिथे पृथ्वीच्या गर्भात फार उच्च तापमान तयार होतं. या उच्च तापमानामुळे असलेलं सगळं मटेरियल, इतर सगळं मटेरियल ते वितळतं आणि त्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन सेपरेट होऊन त्यांचं आयोनायझेशन होतं किंवा म्हणजे पॉझिटिव्ह आयन होऊन प्लाझ्मा तयार होतो आणि ह्या प्रभारित धन ऋण प्रभारित आयन्सच्या मोशनमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि ह्या चुंबकीय क्षेत्राचा फार मोठा उपयोग आहे. कारण या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्याकडून येणाऱ्या वाऱ्यांमधनं किंवा इतर कॉस्मिक रेज जे विश्वातनं वेगवेगळे किरण येतात त्या किरणांचं डिफ्लेक्शन होतं, म्हणजे ते दुसरीकडे ढकले जातात. नाहीतर ते किरण असे डायरेक्ट सगळ्याकडे आपल्याकडे आले असते तर त्या अतिशय ऊर्जेमुळे लाईफ ऑन अर्थ वुड नॉट हॅव बीन पॉसिबल, म्हणजे आपलं जीवन इथे अशक्य झालं असतं. त्यामुळे एव्हरीथिंग इज नॉट बॅड. रिमेंबर दॅट की किरणोत्सर्गाचा सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाचा उपयोग. आता थोडंसं आपण कसा त्याबद्दलचा अभ्यास करतो आणि त्याचा डायरेक्ट कुठे कुठे उपयोग आहेत ते. सो हाऊ डू वी लर्न अबाउट न्यूक्लियर अँड पार्टिकल्स. आपण कसं त्याच्याबद्दल शिकतो ते हे एक फार छान उदाहरण आहे. इथे ही गोष्ट सगळ्यांनी ऐकलीच असेल की एक हत्ती आणि 6 आंधळे. कारण ही अणू आणि किंवा अणुकेंद्रक किंवा त्याच्या आतले जे कण आहेत प्रोटॉन न्यूट्रॉन, प्रोटॉन न्यूट्रॉन सुद्धा मूलभूत कण नाहीत. प्रोटॉन आपण त्याचे आणखीन आतली रचना बघितली तर ते क्वार्क्सनी बनवलेलं असतं. इलेक्ट्रॉन हा मूलभूत कण आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवेनच आता पुढच्या एखाद्या स्लाईडमध्ये वेगवेगळे प्रकारचे कण. तर आपण ते डायरेक्ट हे गोष्टी बघू शकत नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल अंदाज करायला लागतो. तर त्याला म्हणतात की मॉडेल बनवणे. आणि असंही असतं की त्याचे वस्तूंचे त्या कणांचे वेगळे वेगळे गुणधर्म वेगळ्या वेगळ्या प्रक्रियेत येतात. त्यामुळे आपण अनेक प्रक्रियांचा अभ्यास करून त्या कणांबद्दल पूर्ण माहिती मिळवू शकतो. तर आता आपण समजा आपण जर अणूच्या आत बघितलं की एक नजर घातली तर आपल्याला काय दिसेल. मी सांगितलं तसं अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत आणि त्याच्या बाहेरून इलेक्ट्रॉन्स त्याच्या बाहेरच्या कक्षेत फार अंतरावरती, इथे जर जवळ दाखवले असले तरी फार अंतरावरती पसरतात. पण आता प्रश्न असा आहे की किती न्यूट्रॉन आणि किती प्रोटॉन मी एकत्र आणू शकते. हायड्रोजनमध्ये एकच प्रोटॉन आहे, सिम्पलेस्ट न्यूक्लियस, अगदी सोपं अणुकेंद्रक, एकच प्रोटॉन. त्यानंतर पण हायड्रोजनचे हेवी हायड्रोजन म्हणजे ड्यूटेरॉन ट्रायटॉन असे प्रकार आहेत. त्याच्यात एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन ड्यूटेरॉन बनतो, एक प्रोटॉन 2 न्यूट्रॉन ट्रायटॉन बनतो. मग मी 1 प्रोटॉन आणि 4 न्यूट्रॉन घालू शकते का. ऑक्सिजन बघितलं तर ऑक्सिजनमध्ये 8 प्रोटॉन 8 न्यूट्रॉन आहेत. जसे आपण हेवी न्यूक्लियसमध्ये जाऊ म्हणजे पिरियॉडिक टेबलच्या शेवटी जर आपण गेलो जिथे लेड युरेनियम पोलोनियम अशी एलिमेंट्स आहेत, अशी मूलद्रव्य आहेत, तर लेडमध्ये 82 प्रोटॉन 82 प्रोटॉन्स आणि 126 न्यूट्रॉन्स आहेत. कारण काय होतं, जितके तुम्ही जास्ती प्रोटॉन्स एकत्र आणाल तितके प्रोटॉन्स पॉझिटिव्ह धन प्रभारित असतात. त्यामुळे आणि लाईक चार्जेस रिपल समप्रभारित रणांमध्ये रिपल्सिव्ह फोर्स असतं, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे ते एकमेकांपासून दूर जायचा प्रयत्न करतात. पण जेव्हा ते 1 फर्मी डिस्टन्सवरती असतात साधारणपणे, त्यावेळेला प्रोटॉन आणि प्रोटॉन न्यूट्रॉन यामध्ये सुद्धा एक वेगळं स्ट्रॉंग फोर्स असतं ज्याला न्यूक्लिअर फोर्स म्हणतात, अणुकेंद्रकीय बल. आणि ते त्या एवढ्या छोट्या लहान 10 फर्मीच्या आतमध्येच काम करतं. त्यामुळे ते न्यूक्लियस एकत्र राहतं आणि ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉनमध्ये पण काम करतं आणि प्रोटॉनमध्ये पण काम करतं. जशी प्रोटॉनचे मूलभूत क्वार्क आहे त्यापासून त्या क्वार्क मधल्या बलापासून हे बल येतं, पण आपण बघतो तेव्हा त्यामुळे इथे दिसतं. मग सगळे न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचे कॉम्बिनेशन स्टेबल नाहीत. म्हणजे काही जणांमधनं किरणोत्सर्ग तयार होतो, काही न्यूट्रॉन बनवता येतात, काही बनवताच येत नाहीत. तर हे कसं काय.
अगदी न्यूट्रॉन आणि प्रोटॉन बघितलं तरी न्यूट्रॉन सुद्धा स्टेबल नाही. म्हणजे न्यूट्रॉन पासून सुद्धा प्रोटॉन तयार होतो. साधारण 10 मिनिटाच्या अवधीत निम्मे न्यूट्रॉन्सचे निम्मे प्रोटॉन्स तयार होतात. जर म्हणजे आपण फ्री न्यूट्रॉन्स इथे टेबलवर ठेवले तर. त्याचं कारण असं आहे की न्यूट्रॉन हा प्रोटॉनपेक्षा थोडासा जास्ती जड आहे. आता न्यूक्लिअर फिजिक्स किंवा पार्टिकल फिजिक्समध्ये जर तुम्ही त्यांना विचारलं की मास किंवा वजन, ज्याला आपण वस्तुमान म्हणतो पण जनरली आपण वजन पण वस्तुमानाच्या दृष्टीने वापरलं जातं कलोकियली, तर हे न्यूक्लिअर आणि पार्टिकल फिजिसिस्ट वस्तुमान हे एनर्जी युनिट्समध्ये असतात. आईन्स्टाईनच्या रिलेशन E=mc² तुमच्यापैकी पुष्कळ जणांनी ऐकलं असेल की त्याला आपण जे म्हणतो की वस्तुमान आणि ऊर्जा हे एकातून दुसऱ्यात कन्वर्ट होतात किंवा ते इक्विव्हॅलंट आहेत. तर त्यामुळे इथे तुम्ही बघाल की तुम्ही कुठल्याही न्यूक्लिअर पार्टिकल फिजिसिस्टला विचारलं तर त्यांना प्रोटॉनचं वजन ग्रॅममध्ये कधीच आठवणार नाही, सांगता येणार नाही. ते MeVतच सांगतील. MeV म्हणजे मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर न्यूट्रॉन हा प्रोटॉनपेक्षा थोडासा जड आहे. ही थोडीशी निसर्गाची छान किमया आहे. जर न्यूट्रॉन खूप जड असता तर सगळे न्यूट्रॉन फार पटापट प्रोटॉनमध्ये बदलले असते आणि खूप कमी फरक असता किंवा सेम असता तर न्यूट्रॉन प्रोटॉनमध्ये बदललेच नसते. आणि त्यामुळे ह्या जे बऱ्याच रिॲक्शन्स किंवा बऱ्याच जे ताऱ्यांच्या जीवनक्रमासाठी आवश्यक असलेल्या रिॲक्शन त्या सगळ्याचा रेट बदलला असता. ही रिॲक्शन अशा स्लो होत असल्यामुळे सूर्य आपल्याला कंटिन्युअसली, म्हणजे गॅस जर समजा आपण एकदम फास्ट केला तर लवकर संपेल, तशातलाच प्रकार आहे. तर जेव्हा याचा शोध आता बीटा रेज शोधले होते, पण न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचे जेव्हा लोकांनी खूप व्यवस्थित एक्सपेरिमेंट करून बघितले तेव्हा प्रश्न असा आला की न्यूट्रॉन जर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनमध्ये जातो तर हा एनर्जी डिफरन्स किंवा त्या ऊर्जेतला वस्तुमानातला फरक माहीत होता, पण इलेक्ट्रॉन हा एका विशिष्ट एनर्जीनं न येता त्याला सतत त्याच्यात बऱ्यापैकी डिस्ट्रीब्युशन दिसलं ना. आता डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय दिसलं ते हे मी दाखवते इथे. ह्याच्यात तुम्हाला या ग्राफमध्ये व्हर्टिकल ॲक्सिसवरती म्हणजे वाय ॲक्सिसवरती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि एक्स ॲक्सिसवरती त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी आहे, म्हणजे ऊर्जा, ज्या ऊर्जेने इलेक्ट्रॉन बाहेर आला. आणि हे खूप मोठं पझल होतं, हे खूप मोठं कोडं होतं आणि त्याचं त्यावेळेला म्हणजे 1930च्या आसपास उत्तर सापडलं नाही पटकन. कारण कुठल्याही प्रोसेसमध्ये तुम्हाला माहिती आहे की केमिकलमध्ये ह्याच्यात आपल्या विश्वात कुठल्याही प्रोसेसमध्ये ऊर्जा ही कन्झर्व केली जाते. म्हणजे ऊर्जा आपल्याला निर्माण करता येत नाही किंवा ती डिस्ट्रॉयही करता येत नाही. म्हणजे ती जेवढी असेल, जेवढी तुम्ही सुरुवातीची त्याचं रूप बदलतं पण आपल्याला ती तयार करता येत नाही. तर मग इथे ऊर्जा कुठे जाते आहे? जेव्हा इलेक्ट्रॉन एवढ्या कमी ऊर्जेने बाहेर पडतो तेव्हा उरलेली ऊर्जा कुठे गेली? तर ऊर्जा कन्झर्व होणे फार महत्त्वाचं अशासाठी आहे, विदाऊट म्हणजे फार डिटेल्समध्ये न जाता, की आज आपण जो एक्सपेरिमेंट करतो तो आणि महिन्याभराने केला तर त्याचं उत्तर सेमच येतं. म्हणून आपण म्हणतो की फिजिक्स इज सेम, डज नॉट डिपेंड ऑन टाईम, वेळेवरती हे नाही. तर पण जर ऊर्जा कन्झर्व नाही झाली तर असं होऊ शकतं की आजचा एक्सपेरिमेंट आणि काही वेळाने केलेला म्हणजे डिफरंट टाईम एक्सपेरिमेंट विल नॉट हॅव सेम रिझल्ट. तर त्यामुळे मग पावली या शास्त्रज्ञानं त्यावेळेला असा एक सिद्धांत मांडला की तुम्हाला इलेक्ट्रॉन दिसतो आहे, पण असा आणि कुठला तरी एक पार्टिकल आहे, आणि एक कण पण त्या प्रोसेसमध्ये जातो आहे जो आपल्याला दिसत नाही आणि तो थोडी ऊर्जा घेऊन जातो, त्यामुळे टोटल ऊर्जा कन्झर्व होते. आणि लहान न्यूट्रल पार्टिकल म्हणून त्याचं नाव त्यांनी न्यूट्रिनो असं ठेवलं, कारण इटालियनमध्ये इनो म्हणजे लहान आणि हा न्यूट्रल पार्टिकल. ॲक्च्युली न्यूट्रॉनचा शोध ह्याच्यानंतर लागला, पण तरी त्यावेळेला त्यानं हा फक्त सिद्धांत मांडला. मग फर्मी हा एक अगेन मोठा शास्त्रज्ञ होता आणि ज्यांनी अणुविज्ञानात आणि अणुकेंद्रकाच्या विज्ञानात खूप काम केलं आहे. त्यांनी सांगितलं की हा न्यूट्रिनो इलेक्ट्रॉनसारखाच असला पाहिजे, त्याचाच कझिन आहे. आणि आता मी तुम्हाला एक मगाशी स्ट्रॉंग फोर्स सांगितलं, न्यूक्लिअर फोर्स, ते न्यूक्लियॉन्स म्हणजे न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्सवर काम करतं. त्या तुलनेत हे जे ही प्रक्रिया जी आहे ज्यात न्यूट्रॉन प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो घेतो ही खूप वीक आहे, म्हणून याला त्यांनी वीक फोर्स नाव दिलं. म्हणजे आतापर्यंत आपण न्यूक्लियसमध्ये 3 फोर्सेस बघितले, 3 प्रकारची बलं बघितली. कुलॉम्ब फोर्स जे प्रोटॉन्स आणि प्रोटॉन्सला चार्ज असल्यामुळे आहे, आणि ॲटम्समध्ये ऑफकोर्स प्रोटॉन इलेक्ट्रॉनमध्ये कुलॉम्ब फोर्स आहे, पण अणुकेंद्रकामध्ये
प्रोटॉनमध्ये कुलम फोर्स आहे, प्रोटॉन आणि प्रोटॉन न्यूट्रॉनमध्ये स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे, आणि वीक फोर्ससुद्धा ज्याच्यातनं न्यूट्रॉन आणि प्रोटॉनमध्ये इंटरॅक्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. ओके, पण हा जो न्यूट्रिनो होता तो अतिशय कमी वजनाचा, म्हणजे जवळजवळ 0 वजनाचा आहे, न्यूट्रल पार्टिकल आहे, त्यामुळे त्याचा शोध फार कठीण होता. 1930च्या सुमारास त्याच्याबद्दल सिद्धांत मांडला, पण एक्सपेरिमेंटली प्रयोगामध्ये त्याला शोधून काढलं 1956मध्ये. Cohen and Rines, and then of course the Nobel Prize they got much later in 1995. Only one of them was alive and he got the Nobel Prize at that time. ठीक आहे, लेट्स आता पुन्हा आपण न्यूक्लियसकडे वळू. सो हा एक ॲक्च्युली एक्सपेरिमेंट होता, त्यांनी हा प्रयोग आहे जो त्यांनी न्यूट्रिनो डिटेक्शनसाठी केला. तर तोपर्यंत त्यांनी ॲक्च्युली 56मध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर वापरून, म्हणजे जी अणुभट्टी म्हणतात, त्यातनं जे अँटी न्यूट्रिनोज बाहेर पडतात. अँटी न्यूट्रिनो म्हणजे प्रत्येक कणाचा ॲक्च्युली एक प्रतिकण असतो, इलेक्ट्रॉनचा प्रतिकण, पॉझिट्रॉन. सो इट्स लाईक जोडगोळ्या असतात, प्रत्येक पार्टिकलचे असतात. तर ते कण आणि प्रतिकणांचे सगळे गुणधर्म सारखे असतात, फक्त त्यांचा चार्ज वेगळा असतो. मग आता अँटी न्यूट्रिनो आणि न्यूट्रिनोमध्ये चार्जेस नाही आहे, त्यामुळे त्यात फरक आहे का, ते सेम आहेत, हा एक अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे, आणि आज सध्या त्याच्यावरती भरपूर रिसर्च चालू आहे. मी तुम्हाला ही स्लाईड दाखवायचं कारण असं आहे की इथे बघा, हा डिटेक्टर जो त्यांनी वापरला आहे, किंवा हा जसं एक्सपेरिमेंट प्रयोग होता, त्याच्यात त्यांनी 400 लिटर पाणी वापरलं. म्हणजे साधारण आपला जो ओव्हरहेड टँक असतो त्याच्यापेक्षा सुद्धा लहान. आणि आता तुम्ही बघितलं, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही बघू शकता, वेबसाईटवरती तुम्हाला सापडेल. तुम्ही न्यूट्रिनो डिटेक्टर बघितले तर आता त्या डिटेक्टर्सची संख्या, कारण तर न्यूट्रिनोचा डिटेल अभ्यास करण्यासाठी तुम्हाला खूप मोठा डिटेक्टर, म्हणजे ऑलमोस्ट लाईक 10,000 लिटरपेक्षा जास्ती पाणी असलेले डिटेक्टर्स करायला लागतात. तर दिस जस्ट एक, म्हणजे आता आपल्याला मी सांगितलं तसं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे काही मूलभूत कण नाहीत, तर ते या क्वार्क्सपासून बनलेले असतात, यू आणि डी क्वार्कपासून. तसेच प्रोटॉन न्यूट्रॉनसारखे त्यांचे आणखी भावंड आहेत, जे वेगवेगळे पार्टिकल्स आहेत. आणि याला इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रिनो यांना लेप्टॉस म्हणतात, त्यांची पण आणखीन भावंड आहेत, म्यूटा वगैरे. आणि आपण जे आता फोर्सेस मी म्हटलं, त्या फोर्सेसचे पण काय जे कण असतात किंवा मीडिएट असतात, जे त्या जे कण त्याच्यामुळे फोर्स पार्टिकलपासून दुसऱ्या पार्टिकलकडे जातो, त्यांना ही विशेष नावं दिलेली आहेत. आणि तुमच्यापैकी काही जणांनी ऐकलं असेल काही वर्षापूर्वी हिग्स बोसॉन, म्हणजे हा लास्ट पीस ऑफ द जिग्सॉ पझल, लास्ट मिसिंग पीस. ते या संपूर्ण मॉडेलमधला हा एक तुकडा प्रेडिक्टेड होता, पण हा सापडला नव्हता. आणि गेल्या दशकाच्या सुरुवातीस सापडला, आणि तो LHC मधल्या एक्सपेरिमेंटमध्ये मिळाला होता. त्यामुळे दॅट वॉज ऑल्सो लॉट ऑफ एक्साइटमेंट. ओके, सो नाव इन नेक्स्ट 2-3 मिनिट्स म्हणजे पुढच्या 2-3 मिनिटात मी पटकन तुम्हाला सांगते की आपण न्यूक्लिअर फिजिक्सचा कसा अभ्यास करू शकतो. ओके, जस्ट हो वंदना, म्हणजे 5 मिनिटच आहे. आय हॅड ऑल्सो पुट अलार्म. थँक्यू. सो न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास आपण कशा प्रकारे करू शकतो, तर नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी, म्हणजे नैसर्गिक किरणोत्सर्ग पदार्थ, तर जे तुम्हाला स्टार्समध्ये मिळतात, ताऱ्यांच्या उत्क्रांतीतून किंवा सुपरनोवा एक्सप्लोजन्समधून मिळू शकतात. रेलिक्स म्हणजे खनिजांमध्ये किंवा उरलेल्या कुठल्याही काही घडून गेलेल्या घटनातून उरलेले पदार्थ असतात, आणि फिश. आणि दुसरं म्हणजे यूज ॲक्सेलरेटर. म्हणजे ॲक्सेलरेटरमध्ये आपण काय करू शकतो, आणि ॲक्सेलरेटर आपल्याला का लागतो. दिस आय स्किप. सर ॲक्सेलरेटर म्हणजे, कारण आता मी सांगितलं की अणुकेंद्रकी हे धनप्रभारित असतात. कुठलाही चार्ज पार्टिकल आपल्याला एकत्र आणायचा असेल तर त्याला आपल्याला एक्सटर्नल एनर्जी किंवा जास्तीची ऊर्जा द्यायला लागते. तर ती गोष्ट ॲक्सेलरेटरमध्ये होते. कधी पुढच्या वर्षी किंवा लॉकडाऊन उठल्यानंतर तुम्ही TIFRला आलात तर तुम्हाला हा TIFRमधला ॲक्सेलरेटर प्रत्यक्ष बघता येईल. आणि त्यामुळे मी आता काही डिटेल्समध्ये जात नाही, पण अशा प्रकारच्या ॲक्सेलरेटरमध्ये तुम्ही त्या अणुकेंद्रकांना ऊर्जा देऊ शकता की त्यामुळे ते 2 अणुकेंद्रक एकत्र येऊन, म्हणजे फ्युजन, संयोगाने नवीन मूलद्रव्य किंवा नवीन केंद्रक तयार होतात, किंवा त्याची ऊर्जा इतकी असते की ते जेव्हा दुसऱ्या अणुकेंद्रकावरती आदळतं तेव्हा त्याचे तुकडे होऊन, म्हणजे फिशन होऊन, विभाजन होऊन मिळू शकतं.
दिस इज हा आमचा म्हणजे टिपिकल एक्सपेरिमेंटल हॉल असा दिसतो आणि डिटेक्टर्स जे आपण म्हणतो आम्ही म्हणतोय ते असे असतात. सो इट्स अ टिपिकल एक्झाम्पल. तर आम्ही काय करतो तर आता मी सांगितलं तसं आपल्याला मॉडेल्स आहेत, आपण अंदाज केलेला आहे की ते कसं होईल. त्यामुळे ते मॉडेल सांगू शकतं की बाबा अणुकेंद्रकाचे गुणधर्म कसे असायला पाहिजेत, कुठले रिॲक्शन व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी आपण प्रयोग करतो. त्या प्रयोगातनं आपल्याला जो डेटा मिळतो त्या डेटाचं ॲनालिसिस करून त्या डेटातनं बघून आपल्याला कळतं की अरे आपण हा अंदाज केला पण हा बरोबर आहे, हा चुकला, किंवा मग त्यामुळे असं होत असेल का. सो हा अंदाज पुन्हा आपल्याला त्यामुळे प्रोव्हाइड्स इनपुट इन टू मॉडेल्स. आणि हे झाल्यानंतर हे सगळं पूर्णपणे समजल्यानंतर मग आपल्याला बेसिक थिअरी मिळेल जी स्टार्ट म्हणजे की क्वार्क्सपासून तयार होऊन मग प्रोटॉनचे गुणधर्म आणि तसेच त्याप्रमाणे तुम्ही 100-200 प्रोटॉन्स 100-150 प्रोटॉन्स जेव्हा पॅक करता तेव्हा त्या न्यूक्लियसचे अणुकेंद्रकाचे गुणधर्म कसे असतात ती माहिती आपल्याला पूर्ण मिळू शकेल. आणि इनफॅक्ट किती न्यूक्लियस आपण बनवू शकतो 150 प्रोटॉन्स 180 प्रोटॉन्स माहीत नाही, तेही बघायला पाहिजे. हे क्विक ग्लान्स की सूर्यात एनर्जी कशी तयार होते त्याचं मेन कारण आहे की 4 प्रोटॉन्स 4 हायड्रोजन न्यूक्लियस एकत्र येऊन हिलियम बनवतात. पण हायड्रोजन न्यूक्लियस हे 4 हिलियमपेक्षा हेवियर असल्यामुळे जड असल्यामुळे या प्रोसेसमध्ये टोटली अबाउट 27 MeV एनर्जी रिलीज होते मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. इथे तुम्ही माझ्या मते एवढंच लक्षात ठेवा की आपण कुठलीही केमिकल रिॲक्शन किंवा ॲटॉमिक रिॲक्शन जेव्हा बघतो तेव्हा एनर्जी स्केल्स जे असतात ते इलेक्ट्रॉन व्होल्ट असतात. आपण जेव्हा न्यूक्लिअर एनर्जीचं बोलतो तेव्हा न्यूक्लिअर एनर्जीमध्ये मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी असते. त्यामुळेच खूप प्रचंड ऊर्जा मिळू शकते. हे फिशन ऑटो हान आणि लिसा माइटनर यांनी त्याचा शोध लावला. हे मी आत्ताच सांगितलं की जेव्हा मोठं न्यूक्लियस 2 न्यूक्लियसमध्ये त्याचं विभाजन होतं त्यावेळेला अबाउट 200 MeV एनर्जी म्हणजे 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी रिलीज होते. हे जस्ट अ क्विक ग्लान्स ॲट दिस स्लाइड. बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियर म्हणजे जेव्हा आपण लाईट न्यूक्लियाय घेतो हायड्रोजन हिलियम एकत्र त्यावेळेला त्यांना एकत्र आणून आपण ऊर्जा मिळवू शकतो. पण आपण हेवी न्यूक्लियस घेतले तर त्यांना त्यांच्या विघटनातनं ऊर्जा मिळते आणि मास 60 म्हणजे अराउंड आयरन ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त स्टेबिलिटी असते. आय विल स्किप दिस. आय जस्ट कम टू दिस स्लाइड अँड दिस विल बी माय लास्ट स्लाइड. की मी सांगितलं तसं न्यूक्लियस ॲज अ टूल काही अणुकेंद्रकाचा आपल्या जीवनातल्या अनेक भागात सहभाग आहे. एनर्जी प्रोडक्शन मी आत्ताच म्हटलं तसं ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात रिलीज होते कुठल्याही केमिकल प्रोसेसच्या तुलनेत. अणुकेंद्रकांचा आणि किरणोत्सर्गाचा उपयोग आपल्याला ट्रेसर थेरपीसाठी किंवा मटेरियल्सवरचे रेडिएशन इफेक्ट्स बघण्यासाठी होतो. त्यामुळे लाईफ सायन्स मेडिसिन एन्व्हायरमेंटमध्ये सगळ्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग रेडिएशन थेरपी कॅन्सर डायग्नोस्टिक्स आणि ट्रीटमेंटमध्ये त्याचा खूप उपयोग होतो. असे स्पेशल आयसोटोप म्हणजे आपण फ्लोरीनचं मिसाल जसं 19चं फ्लोरीन 18 ज्याचं हाफ लाईफ म्हणजे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन 110 मिनिट्समध्ये अर्ध होतं अशा टाईपचं वापरून कॅन्सर ट्युमरची लोकेशन त्याचं हे मिळू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे रेडिओ आयसोटोप्स जे मेडिकल ट्रीटमेंटसाठी वापरले जातात ते मेडिकल सायक्लोट्रॉन्समध्ये बनवले जातात. आणि प्रोटॉन कार्बन ह्या आयन्ससुद्धा कॅन्सरच्या थेरपीसाठी वापरले जातात. सो आय विल एंड हिअर. मी इथे थांबते की न्यूक्लिअर फिजिक्स बिगॅन विथ डिस्कवरी ऑफ रेडिओ-ॲक्टिव्हिटी मोर दॅन 100 years ago. म्हणजे किरणोत्सर्गाला आता संशोधनाला 100 वर्षापेक्षा जास्ती वर्ष झाली. पण तरीसुद्धा आपण बराच आपण शिकलो असलो तरी अजून आपल्याला खूप काही शिकायचं आहे. आणि ही डिस्क कार्टून मध्ये तुम्हाला दिसतंय की अणुकेंद्रकाचा अभ्यास हा सगळ्या इतर विषयांशी कसा निगडीत आहे हे इथेच दाखवलं आहे. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटवरती आयसोटोपोलिस हे ॲप हा गेम खेळू शकता ज्याच्यात वेगवेगळे ॲक्सेलरेटरमध्ये वेगळे आयसोटोप कसे प्रोड्यूस केले जातात कसे निर्माण केले जातात ते दाखवतात. थँक्यू. थँक्यू वंदना, खूपच इंटरेस्टिंग होतं. प्रश्न तर आहे, मी चॅटवर आय हॅव ट्राईड टू आन्सर सम, बट एक मला खूप आवडला हे प्रश्न. आय थिंक बीटा डिके मे बी बीटा डिके मध्ये वी हॅव नॉर्मल मॅटर दॅट इज डिकेइंग, बट वाय इज अँटी न्यूट्रिनो मेड अँड नॉट न्यूट्रिनो? बिकॉज नॉर्मल मॅटर शुड क्रिएट नॉर्मल मॅटर, नॉट अँटी मॅटर. सो अँटी न्यूट्रिनो, व्हेरी नाईस क्वेश्चन. फारच छान आर्यन. बट वंदना मॅम आहे, सर नाही आहे. हा.
by the way? फार छान प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा म्हणजे म्हणतो की मास आणि एनर्जी इक्विव्हॅलंट आहेत, तेव्हा आपण कुठलंही जर आपण तयार केलं मॅटर ऊर्जेपासून, म्हणजे आता काहीच नाही आहे समजा, तर मी एक इलेक्ट्रॉन नाही तयार करू शकत ना, कारण मग इलेक्ट्रिक चार्ज व्हायलेट होईल. त्यामुळे मला इलेक्ट्रॉन पॉझिट्रॉन ही पेअर तयार करायला लागते, प्रोटॉन अँटीप्रोटॉन ही पेअर तयार करायला लागते. तर तसं आपण जेव्हा न्यूट्रॉनपासून तयार करतो, त्या न्यूट्रॉनमधनं प्रोटॉन तयार होतो आणि इलेक्ट्रॉन तयार झाला. मग आता जर इलेक्ट्रॉनच्या बरोबर तुम्ही बघितलं तर मी एक मी एक स्लाईड दाखवली होती की ज्याच्यात वेगवेगळे पार्टिकल्स आहेत, पार्टिकल फॅमिलीची. हां, तर त्यामुळे हे कण आहे, त्यामुळे ह्या प्रत्येक फॅमिलीमधला आपण एकच कण तयार करतो आणि प्रत्येकाचा वेगळं आयडेंटिफिकेशन. जसं आपलं नाव असतं घराण्याचं, तर समजा आता माझं नाव नानल आहे, तर नानल म्हणजे सगळे नानल असणार. तसं इथे आपण जेव्हा न्यूट्रॉन करतो तेव्हा न्यूट्रॉन हा या फॅमिलीतनं येतोय, हॅड्रॉन फॅमिली, क्वार्क्सपासून तयार झालेली. त्यातनं प्रोटॉन केला, त्यामुळे हॅड्रॉन फॅमिली इज कन्झर्व, त्यांचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. पण मग मी इलेक्ट्रॉन तयार केला लेप्टॉन फॅमिलीतला, तर त्यामुळे मला एक अँटी लेप्टॉन तयार करायला लागतो, कारण सुरुवातीला माझ्याकडे लेप्टॉन नव्हता. जर सुरुवातीला माझ्याकडे लेप्टॉन असता तर मला लेप्टॉन ठेवला असता, म्हणून इलेक्ट्रॉनच्या बरोबर अँटी न्यूट्रिनो तयार होतो. जर प्रोटॉनमधनं न्यूट्रॉन झालं किंवा आपण पॉझिट्रॉन तयार झाला, काही न्यूक्लियसमधनं पॉझिट्रॉन होतो, त्यावेळेला पॉझिट्रॉन हाच अँटी लेप्टॉन आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर न्यूट्रिनो तयार होतो. ओके, थँक्यू. बाकी जे प्रश्न आहे, वी विल आन्सर दोज ऑन द चॅट, और वी विल सेट अप FAQ or something.